नमस्कार यूट्यूब फॅमिली, मी वसुंधराज क्रिएशन 21 या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते। आज आपण पाहणार आहोत गर्ल्स बॅकपॅक। खूप ट्रेंडी आहे ही बॅग। याचे मेजरमेंट्स आहेत पुढील प्रमाणे। ज्या कलरमध्ये मला बॅग बनवायची आहे त्या कलरचं माझ्याकडे जितकं असतं तितकं लेदर मी असं अंथरून व्यवस्थित त्यामध्ये मार्क करून घेते पूर्ण। मग सुरुवात करूया आपल्या व्हिडिओला। यासाठी लागणार आहे 2 मेन पार्ट्स, फ्लिप, चैन पट्टी, साइड पट्टी, त्यानंतर लागणार आहे आपल्याला हँडल आणि एक छोटी बेल्ट जे आपल्याला टेडी अटकवायसाठी आपण त्यामध्ये अडकवणार आहोत। त्यानंतर लागणार आहे 4 रनर, एक नेम टॅग, 4 ढिगडी लागणार आहे। त्यामध्ये आपण यामध्ये फायबरच्या वापरणार आहोत। त्यानंतर चैन, सॉफ्ट पाइपिंग आणि स्टेप आणि लास्टमध्ये हार्ड पाइपिंग यामध्ये लागणार आहे। हार्ड पाइपिंग म्हणजे वायर असते ती आणि त्यानंतर नॉर्मलचं अस्तर। सर्वात पहिले आपण साइड पट्टी ही रेडी करून घेणार आहोत। 4ही साइडने शिलाई करून ते साइड पट्टी रेडी झालेली आहे। त्यानंतर चैन पट्टीसाठी आपण सेंटरमध्ये मार्क करून ते कापून घेतलेलं आहे आणि त्यावर चैन उलट ठेवून जोडत आहोत। मी सांगितल्याप्रमाणे या व्हिडिओमध्ये खूप ट्रिक्स आणि टिप्स मी शेअर केलेल्या आहेत, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चैन लावल्यानंतर बघा वरतून दाब शिलाई देताना लेदर असल्यामुळे मी ऑइल अप्लाय करते त्यावर। जर शिलाई व्यवस्थित आली नाही तर तुम्ही तिथे डबल शिलाई देऊ शकता। एक साइड झालेली आहे आपली लागून। त्यानंतर ते उरलेलं अस्तर जे आहे ते कट करून घ्यायचं आहे, जे आपल्याला दुसऱ्या साईडलाही लावायचं आहे अस्तर। चैनला अस्तर अशा प्रकारे लावल्यामुळे तुमच्या आतल्या ज्या कडा आहेत त्या अजिबात बाहेर दिसून येत नाहीत, व्यवस्थित पॅक होतात त्या कडा। आपली चैन लावून झालेली आहे। त्यानंतर आपण यामध्ये दोघंही साइडने 2 रनर ॲड करणार आहोत आणि त्यानंतर पुन्हा चारही साइडला टॉप शिलाई टाकणार आहोत, जेणेकरून अस्तर आपल्या त्या लेदरला पूर्णपणे अटॅच होईल। आपली चैन पट्टी ही रेडी झालेली आहे। आता साइड पट्टी रेडी केली होती आपण, ती चैन पट्टी साइड पट्टीला अटॅच करून घ्यायची आहे। बघा व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे वरतून एक टॉप स्टिचही टाकायचं आहे। अशा प्रकारे आपली चैन पट्टी आणि साइड पट्टी रेडी झालेली आहे। त्यानंतर आपण एक फ्लिप रेडी करून घेणार आहोत। एका साइडने कुठल्याही एका साइडने त्याला आपल्याला गोलाकार शेप द्यायचा आहे आणि त्याला कट करून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकताय अशा प्रकारे हा शेप रेडी झालेला आहे। अस्तर खाली ठेवून आपण उलट त्यावर लेदर ठेवून त्याला शिलाई देऊन घ्यायची आहे। 3 साइडने याला शिलाई द्यायची आहे, वरच्या साइडने शिलाई द्यायची नाही आहे। त्यानंतर त्याला सरळ करून घ्यायचं आहे आणि त्यावर 3 साइडने दाब शिलाई द्यायची आहे। दाब शिलाई देताना अस्तर व्यवस्थित ओढूनच शिलाई द्यायची आहे। जरा कठीण जाईल, पण जर तुम्ही व्यवस्थित तिथे शिलाई दिली नाही आणि अस्तर जर खालून दिसलं तर ती फ्लिप जी असते ती समोर असते आपली आणि तुम्ही उघडताना ती फ्लिप ते अस्तर जर खालून दिसलं त्याच्या तर ते छान वाटत नाही, त्याच्याने तुमच्या बॅगचा लुक बिघडू शकतो। म्हणून ही फ्लिप करताना व्यवस्थित करायची आहे। ते बटन अटॅच करताना आपल्याला आतल्या साईडला एक छोटा लेदरचा तुकडा त्या बटनाच्या मध्ये अडकवायचा आहे, जेणेकरून आपलं जे स्टिच बटन आहे ते छान पद्धतीने लागणार आहे। पॅक एकदम ते निघणार नाही बाहेर। बघू शकताय तुम्ही मी कशा प्रकारे ते तुकडा घेऊन त्याला 2 कट्स दिलेले आहेत आणि खालून 1 सेंटीमीटर अंतरावर मी एक कट दिलेला आहे। तिथे आपल्याला ते बटन मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अटॅच करून घ्यायचं आहे। बटन लावून झाल्यानंतर वरती राहिलेल्या त्या पार्टवर दाब शिलाई द्यायची आहे ऑइल अप्लाय करून। त्यानंतर ही आपली फ्लिप जी आहे ती रेडी आहे। त्यानंतर आपल्याला बनवायचं आहे हँडल, जे आपण वरच्या साईडला बॅगच्या लावणार आहोत। अशा प्रकारे त्या हँडल लावण्यासाठी आपल्याला चैन पट्टीवर सेंटर मार्क करून चैन पट्टीच्या दोघंही साईडला 3-3 इंचांवर मार्क करून घ्यायचं आहे। दोघंही साईडला बघू शकता तुम्ही मी कसं प्रकारे मार्क केलेला आहे। आणि मी तुम्हाला म्हटल्याप्रमाणे मी काही टिप्स आणि ट्रिक जे मी वापरते ती इथे शेअर करणार आहे। बघा मी इथे शिलाई द्यायच्या पहिले
फेविक्विकने जी माझी बेल्ट आहे 1 इंचापर्यंत इथे दाबून घेणार आहे. इथे तो पॅक होतो फेविक्विकने, नंतर त्यावर आपण शिलाई देत असतो. कारण जेव्हा आपण बिना पॅक करता ते शिलाई देतो तेव्हा तो बेल्ट सटकण्याची जास्त शक्यता असते आणि आपल्याला इथे बेल्ट हा वरच्या साईडला येतो, त्यामुळे परफेक्टच पाहिजे असतो. बघू शकता मी दोघंही साईडला कशा प्रकारे ते दाबून आता त्यावर शिलाई देऊन घेणार आहे. तो आधीच आता पॅक झालेला आहे, पण आपण शिलाई देऊन त्याला पुन्हा अजून पॅक करून घेणार आहोत. अशा प्रकारे आपला हँडल लावून बेल्ट रेडी झालेला आहे. आता आपण फ्रंट पार्ट रेडी करून घेणार आहोत. तिथे आपल्याला 4 इंचांवर मार्क करून कट करून तिथे चेन लावायची आहे पॉकेटसाठी. आणि यामध्येच आपल्याला फ्लिपही ॲड करायची आहे, जी आपण वरच्या साईडने जोडणार आहोत. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे लेदर हे सरळ ठेवून त्यावर फ्लिप उलटी ठेवायची आहे आणि त्यावर डबल शिलाई द्यायची आहे. आणि चेनचा एक पार्ट आपल्याला त्यालाच जोडायचा आहे. चेनवरही तुम्ही डबल शिलाई देऊ शकता. ती शिलाई देऊन झाल्यानंतर वरतून एक टॉप स्टिच आठवणीने याच्यात टाकायचं आहे. ऑइल अप्लाय करा आणि मग त्यावरती शिलाई देऊन घ्या. अशा प्रकारे आपलं हे फ्लिप जोडून झालेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला नंतर रनरही ॲड करून घ्यायचा आहे. आपला हा पार्ट जो आहे तो रेडी झालेला आहे. त्यावर वरच्या साईडने आपल्याला शेप देऊन घ्यायचा आहे गोलाकार. मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे तसंच तुम्हीही करायचं आहे. त्यानंतर पूर्ण पार्टला एक अस्तर आपल्याला जॉईन करून घ्यायचं आहे, ज्यामुळे आपला हा पार्ट पूर्ण रेडी झालेला असणार आहे. आता याची लास्ट स्टेप आहे ती म्हणजे हार्ड पायपिंग जोडायची आहे आपल्याला. त्याला हार्ड पायपिंग जोडण्यासाठी आपल्याला सेंटर काढून घ्यायचं आहे. हार्ड पायपिंग म्हणजे एक पाईप असतो आणि त्याला आपल्याला सॉफ्ट पायपिंगने कव्हर करून, जेणेकरून आपला जो पार्ट आहे तो एकदम स्ट्रेट राहतो. त्यासाठी बघा एक खाली एक लेदरचा तुकडा घ्यायचा आहे, जेणेकरून आपण जे पायपिंग जॉईंट करताना जो जॉईंट येतो तो आपल्याला वरतून दिसायला नको. त्यावर बघा व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे व्यवस्थित आपल्याला त्यावर हार्ड पायपिंग ही लावून घ्यायची आहे. कॉर्नर्स व्यवस्थित काढायला विसरायचं नाही आहे. आणि एक कॉर्नर जसा आलेला आहे तसाच आपल्याला दुसराही कॉर्नर आठवणीने तसाच घ्यायचा आहे. वरच्या साईडने जिथे बघा मी लावते आहे तिथे आपण एक पट्टी घेतली छोटीशी, ती टेडी अटकवायला. ती मी लावायचं विसरली. त्यासाठी तिथला मी 2 स्टिच उसवून त्यामध्ये ती पट्टी अटकवली आणि तिथे 2 पुन्हा वरून स्टिच मारलेले आहेत. तुम्ही ती पट्टी हार्ड पायपिंग लावतानाच अटॅच करायची आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे धागे चेंज करणं असतं बघा. ब्लॅक कलरची पायपिंग वापरली, त्यावर जर तुम्ही आता हा ब्राऊन कलरचा धागा वापरला असता तर तो सर्व दिसून आला असता. त्यामुळे आपल्याला त्या ठिकाणी पूर्ण ब्लॅक कलरच्या पायपिंगवर ब्लॅक कलरचा धागा वापरायचा होता. आणि इथे बघा पुन्हा मला ब्राऊन कलरचा धाग्याची गरज पडलेली आहे, कारण हा जो लेदर आहे तो ब्राऊन कलरचा आहे, म्हणून तिथे मी पुन्हा धागा चेंज करून ब्राऊन कलर वापरलेला आहे. आता हा जो पार्ट आहे आपला पूर्णपणे रेडी झालेला आहे. आता आपल्याला बॅक साईडचा पार्ट रेडी करून घ्यायचा आहे. त्यासाठी आपल्याला अस्तरवर चेन लावायची आहे, जी 4 इंच मापावर मी घेतली आणि त्यामध्ये चेन लावून घेतलेली आहे अस्तरला. रनरही त्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि हे अस्तर त्या मागच्या साईडच्या ज्या पार्टवर आहे ते मी पॅक करून घेतलेलं आहे पूर्ण 4ही साईडने. आता आपल्याला पुढच्या साईडचा पूर्ण जसा शेप आलेला आहे हार्ड पायपिंग लावल्यानंतर तसंच आपल्याला
मागच्या पार्टवर आखून घ्यायचा आहे आणि त्याला व्यवस्थित कटही करून घ्यायचा आहे, जेणेकरून दोघंही पार्टचे शेप आपले सारखे यायला हवे. त्यानंतर बघा सेंटर मार्क करून घ्यायचा आहे मागच्या पार्टवर दोघंही साईडने. आता तिथे आपल्याला स्टेप लावायचे आहेत. ही बघा ही लॉंग स्टेप आहे जी एकच आहे. तिचं माप आहे 80 सेंटीमीटर, म्हणजे दोघंही साईडला ती 40-40 सेंटीमीटर येणार आहे. त्यानंतर हे छोट्या ज्या स्टेप आहेत या खालच्या साईडने लावायच्या आहेत. त्यामध्ये हे ॲडजस्टर जे आहे ते व्यवस्थित ॲडजस्ट करून सेंटरपासून 2 इंच इकडे आणि 2 इंच तिकडे अशा ॲडजस्ट करून लावायच्या आहे. दोघंही स्टेप लावून झालेले आहेत. आता आपल्याला वरची जी स्टेप आहे ती लावायची आहे. ती वरची जी स्टेप आहे तिचं सेंटर काढून घ्यायचं आहे व्यवस्थित, आणि ते सेंटर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आपल्या बॅक साईडच्या पार्टच्या सेंटरवर लावायचं आहे आणि तिथे 2 शिलाई देऊन घ्यायच्या आहेत. वरती व्यवस्थित स्टेप लावल्यानंतर खालून एक ॲडजस्टरमध्ये आपल्याला तो बेल्ट जो आहे तो आपला ॲडजस्ट करायचा आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बघा वरच्या साईडने ॲडजस्ट केल्यानंतर खालची जी साईड एक साईड बाकी होती तिथून टाकायचं आहे. व्हिडिओत ज्याप्रमाणे दाखवलं जाते त्याप्रमाणेच तो ॲडजस्ट करून मग तिथे शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपला जो बेल्ट आहे तो खालीवर येणार नाही. मग आपण तो कितीही मोठा असला बेल्ट, किती आपण 80 सेंटीमीटरचा घेतलेला आहे, आपण तिथे 90ही घेऊ शकतो. एक साईडचा बेल्ट आपला लागलेला आहे आणि दुसराही साईडचा आपण बेल्ट त्याप्रमाणे लावून घेणार आहोत. आपल्याला आता साईड पट्टी आणि चेन पट्टी फ्रंट पार्टला जॉईन करायची आहे. चेन पट्टीवर सेंटर मार्क करायचं आहे आणि जे बेल्ट लावलेला आहे आपण हँडल लावलेला आहे ते मागच्याच साईडला यायला पाहिजे, समोरच्या साईडला यायला नको. चेन पट्टी पुढच्या पार्टला मी व्हिडिओमध्ये दाखवते आहे त्याप्रमाणे जॉईन करून घ्यायची आहे. हार्ड पायपिंग असल्यामुळे आता हे जरा इझी होतं. राहिलेली पट्टी जी आहे ते आपण चेन पट्टी आणि साईड पट्टी ती जॉईन करून घेतो आहे. तिथे व्यवस्थित ॲडजस्ट करून किती लागणार आहे तितकं बाकी कापून घ्यायचं आहे. चेन साईडनं कापायचं नाही आहे, साईड पट्टी साईडनं कापायचं असतं ते. असं आपण जॉईन करून घेतल्यानंतर त्याच्यावर दाब शिलाई द्यायची आणि तो पूर्ण पार्ट आपला आता पुन्हा एक वेळा जोडून घ्यायचा आहे, जी राहिलेली जी जागा आहे ती. हे पार्ट्स जोडताना डबल शिलाई द्यायला विसरायचं नाही आहे. डबल शिलाई इथे देऊन घ्यायची आहे. आता आपला राहिलेला जो पार्ट आहे तो आपण जोडून घेणार आहोत. साठी बघा अगोदर आपल्याला इथे वर जो आपण हँडल दिलेला होता छोटा, तिथे खाली घेऊन त्याला एक शिलाई द्यायची आहे आणि प्रत्येक पर्स आपण किंवा बॅग आपण वरच्या चेन पट्टीच्या साईडनेच सेंटर काढून जोडतो, पण इथे आपल्याला खालच्या साईडने जोडायची आहे. बेसचा जो एक कॉर्नर आहे तिथून सुरुवात करायची आहे आणि त्यानंतर पूर्ण शिलाई देऊन घ्यायची आहे. पूर्ण बॅग रेडी झाल्यानंतर त्याला आपल्याला सॉफ्ट पायपिंगने कव्हर करायचं आहे दोघंही साईडने आणि बॅग सरळ करून घ्यायची आहे, ज्यावर आपल्याला स्टिच बटन लावायचं राहिलेलं आहे. वरच्या स्टिच बटनचा अंदाज घेऊन खालचं स्टिच बटनही लावून घ्यायचं आहे. त्यानंतर नेम टॅग लावायचा आहे आणि टेडीही त्यामध्ये अटकवून घ्यायचं आहे. आपल्याला लास्ट राहिलेलं आहे आपलं बॅक साईडचे जे बेल्ट आहेत त्याला स्टिच द्यायचं राहिलेलं आहे, तर ते बेल्टही आपण स्टिच करून घेऊया. ते बघा व्यवस्थित पकडून त्याला 4 साईडने स्क्वेअरची शिलाई द्यायची आहे. दोघंही बेल्ट्सवर तशी शिलाई देऊन घ्यायची आहे, जेणेकरून आपला बेल्ट ॲडजस्ट व्हायला सोपं पडणार आहे. अशा प्रकारे आपली ही बॅग रेडी झालेली आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.